खोटं नाटं याला की एरवीच किंमत नाही. तर हे आपलं जे सत्य आहे लेखकाने ते नीट तपासून पहा. तर सत्याचेही दोन प्रकार असतात, दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य. लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. हे खोटं बोलतायत की राम मांसाहारी होता की शाकाहारी होता. आता हे वाचूनच लक्षात येतं ना. हे कशा करता त्याची चर्चा करायची. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पहा, मग कळेल काय ते. नुसतंच टी व्ही भाषणं चर्चां वगैरे वगैरेतून सत्य कळणार नाही. प्रत्यक्ष जाऊन शोधणं की खरोखरच आहे काय, कशा करता म्हणतो की खरोखरच म्हटलं आहे का. त्यात पुन्हा एकच रामायण आहे का. आमचे मित्र रामानुजन यांनी 200 रामायणाचं हे पुस्तक लिहिलं आहे. ते बंद पाडलं. कशामुळे त्यांच्या काय अगदी जो चंगीज खान होता, रामायण त्याचं अत्यंत आवडतं होतं. तर ते मी ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं. त्याच्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे. नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पहा, वेगळा आहे. काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत, काही सीता ही रावणाची मुलगी आहे. असं सगळं राम म्हणजे 60,000 वर्षापूर्वी धनुष्यबाणाचं युद्ध असतानाचा तो नायक. आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत ते वाल्मिकीच्या काळात आत्ता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकीनी शुंग घराण्याचा तो काय म्हणा कोर्ट पोएट होता, दरबारी कवी होता. तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं. आणि शुंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने, सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म. तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवाहन यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला. आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम मग यातले. वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा. वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये एक रामायण केलं कर्मी लोकांचं. काय 15,000 लोक राहिले ते. त्यांच्यातला राम त्यातली सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते, शिव्या देत असते रामाला की तुला अक्कल नाही वगैरे असं. आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये त्याचा प्रोजेक्ट हे मी मिळवला आहे. थोडक्यात म्हणजे हेही कर्मी लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण तामिळनाडूमध्ये ते का नाही खरं. हे सगळेच रामायणं जी काही ती माहीत पाहिजे. नुसतंच एक रामायण नाही आहे. आणि 200 रामायण का नाही वाचू देत लोकांना, का नाही मिळत. एनिवे पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही आणि इथे थांबवतो. नाही तर मला खूप सांगायचं होतं. आता मी इथे थांबतो आणि आपले सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.